नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा पुढील भाग दुसरा. नगोंबी जातीची एक स्त्री फार बोलकी होती. ती बोलू लागली की ऐकणारे नागाप्रमाणे डोलू लागत. तिनं आपल्या खेड्यातील लोकांना इतकं भडकवलं की एके रात्री त्यांनी आजूबाजूच्या फ्रेंच हद्दीत छापा घातला आणि त्यामुळे तिच्या बापाला अतिशय त्रास झाला. कारण दुसऱ्याच दिवशी सँडर्स तिथे आला होता आणि त्यानं अनेकांना फटक्यांची शिक्षा दिली. तेव्हा बापानं तिचं लग्न करण्याचं ठरवलं आणि ती दुसऱ्या एका खेड्याच्या प्रमुखाच्या गळ्यात घातली. नमानीनं तिला आपली मुख्य बायको बनवली. आपल्या झोपडी शेजारी तिच्यासाठी एक नवीन झोपडी बांधली आणि तिच्या गळ्यात सुमारे 24 पाऊंड वजनाचं एक तांब्याचं कडं अडकवलं. ती तरुणी सुमारे 15 वर्षाची होती. तिथल्या प्रदेशांच्या मानानं ती मध्यम वयाला पोचली होती. त्यामुळे ती अनेक गोष्टीत तरबेज होती. एके दिवशी तिचा शिकारीला गेलेला नवरा ठरलेल्या दिवसाआधी परत आला आणि त्यानं तिला एका मित्राबरोबर बघितलं. त्यानं तिच्या गळ्यातील ते तांब्याचे कडे काढून घेतले आणि तो तिला म्हणाला, पूर्वीचे दिवस असते तर मी तुझं डोकं तोडलं असतं आणि तुला जाळून टाकलं असतं. पण सध्या गोऱ्या लोकांचा कायदा वेगळा आहे आणि तुझ्यासारख्या नीच स्त्रीसाठी मी माझी मान फासात अडकवायला तयार नाही. त्यानं त्या स्त्रीला तिच्या बापाच्या घरी पाठवलं. त्यावेळी तिच्याबरोबर ज्याच्यामुळे हा प्रसंग ओढवला तो ओटापो नावाचा तरुण होता. नावेतून जात असताना ती त्याला म्हणाली, माझ्या नवऱ्यानं माझा इतका अपमान केला तरी तू इतका गप्प का बसलास? तू इतके बोलल्यानंतर मला बोलण्याची काय जरूर होती? मफा शिंबी, तुझ्या नादी लागण्यात मी एक मोठी चूक केली आहे. त्यामुळे खेड्याच्या प्रमुखानं माझं मासं मारण्याचं जाळं जप्त केलं आणि मी एका व्यापाऱ्याकडून मोठ्या कष्टानं मिळवलेलं सुंदर कापडही घेतलं. खरोखरच तू पुरुष नसून एक स्त्री आहेस, ती रागाने म्हणाली. मी स्त्री झालो असतो तर बरं झालं असतं. माझ्यावर हा प्रसंग तरी आला नसता, तो म्हणाला. काही वेळ ती शांत राहिली. नंतर एकाएकी म्हणाली, आपण होडी तीराकडे नेऊया. याच ठिकाणी माझ्या नवऱ्यानं काही गुप्त संपत्ती लपवून ठेवली आहे. तो तरुण भोळा होता. नदीच्या काठावर जाताच तिनं आपला जवळचा छोटा भाला त्याच्या पाठीत खुपसला आणि नंतर तो भाला तिथल्याच एका झोडपात फेकून ती आपल्या बापाच्या खेड्यात गेली. ती इतक्या मोठ्यानं रडत होती की तिची नाव किनाऱ्याला लागण्यापूर्वीच सारं गाव तिला भेटायला आलं. दुःखाची निशाणी म्हणून तिनं आपल्या साऱ्या अंगाला राख फासली होती आणि झाडाची हिरवी पानं कमरेभोवती गुंडाळली होती. गोष्टी जुळवून सांगण्यात तिचा हातखंडा होता. नवरा अतिशय जाच करू लागल्यामुळे आपण ओटापो नावाच्या एका माणसाला बरोबर घेऊन जात असताना नवऱ्यानं वाटेत ओटापोचा खून केला आणि आपल्याला खूप मारलं असं तिनं बापाला सांगितलं. तिचा बाप त्या खेड्यातील प्रमुख असून सँडर्सच्या मर्जीतील होता. त्यानं सँडर्सला बोलावून घेतलं. सँडर्सनं तिच्याबरोबर जाऊन खुनाची जागा बघितली. त्याला ओटापोचे जे काही शिल्लक राहिले होते ते दिसले आणि जोडपात भाला मिळाला. याच ठिकाणी मी आणि ओटापो जेवत असताना नमामीनं त्याला ठार केलं, ती म्हणाली. पण या ठिकाणी शेकोटीची काही चिन्ह दिसत नाहीत, सँडर्स म्हणाला. लोक जेवायला बसली की नेहमी शेकोटी पेटवतात, पण येथे तर जगाच्या सुरुवातीपासून कोणी शेकोटी पेटवलेली दिसत नाही. त्यानं तिला नौकेवर चढवलं आणि नौका नमानीच्या खेड्याकडे वळवली. नमानी त्याची वाट बघत किनाऱ्यावर उभा होता. त्यानं त्याला आपल्या जहाजावर बोलवलं. नमानी, एक प्रामाणिक माणूस म्हणून मी तुला ओळखतो आणि आतापर्यंत तुझ्या विरुद्ध कोणी तक्रार केलेली नाही. पण आता ही तुझी बायको तू ओटापोचा खून केला असा आरोप करत आहे. ती खोटं बोलत आहे. मला ओटापोची काही माहिती नाही, नमानी शांतपणे म्हणाला. सँडर्सनं 2 दिवसात चौकशी केली पण त्यात त्याला नमानीवर खुनाचा आरोप करण्या इतका पुरावा मिळाला नाही. मफा शिंबी बद्दल मात्र खूप ऐकायला मिळालं. नंतर त्यानं आपला निकाल जाहीर केला. ओटापो मेला आहे अशी माझी खात्री आहे, पण नमामीनं त्याला मारलंय असं मला मात्र वाटत नाही, तो म्हणाला. मफा शिंबी ही अतिशय बोलकी आणि वाईट चालीची आहे. त्यामुळे मी तिला दूरच्या प्रदेशात हद्दपार करत आहे. जाहिरे बोट 24 तासाच्या प्रवासानंतर ओचोरी येथे आली आणि सँडर्सनं बोसांबोला तिची हकीकत सांगून तिला त्याच गावामध्ये ठेवण्याचा आपला विचार आहे असं सांगितलं. पण तिला लग्न करायचं असेल तर करू दे, पण तोपर्यंत ती तुझ्या घरात राहील आणि तिची सर्व जबाबदारी तुझ्यावर राहील. देवा, आज रात्रीच तिचं लग्न होईल, बोसांबो म्हणाला.
सँडर्सचं जहाज दिसेनासे होण्यापूर्वीच बोसांबोनं आपल्या सर्व सल्लागारांची आणि हाताखालच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना उद्देशून तो म्हणाला, सँडीचं माझ्यावर किती प्रेम आहे तो मला माहिती आहे. त्यानं या खेपेला ही स्त्री मला भेट म्हणून दिली आहे. तिच्यात अनेक गुण आहेत आणि ती नाचण्यात अतिशय हुशार आहे. पण मला तिच्याबरोबर लग्न करता येणार नाही, कारण मला बऱ्याच बायका आहेत. जेव्हा तुमच्यापैकी जो कोणी तिची जास्तीत जास्त किंमत देईल त्याला मी ही बायको देण्यास तयार आहे. मफाशिंबी जवळच उभी होती. तिला ओचोरीची भाषा कळत नसल्यामुळे बोसांबो काय म्हणाला हे तिला कळलं नाही. अखेरीस तिथे लिलावाप्रमाणे चढाओढ लागली आणि शेवटी 10 बकऱ्या आणि 10 मिठाच्या गोण्या देणाऱ्यांना बोसांबोनं ती सँडर्सची देणगी देऊन टाकली. अशा प्रकारे त्यानं मफाशिंबीची बाहेरच्या बाहेर पिढा काढली आणि स्वभावानुसार स्वतःचा फायदा करून घेतला. दुसऱ्या दिवशी तो शिकारीला निघून गेला आणि 8 दिवसांनी परत आला. आपला राजा शिकारीहून परत आला की त्याची गावातून खास वाजत गाजत मिरवणूक काढायची अशी ओचोरीची प्रथा होती. पण या खेपेला गावाच्या सीमेवर त्याचं स्वागत करण्यासाठी एकही माणूस हजर नव्हता. बोसांबो आपल्या 20 सेवकांसह गावात शिरला. गावात सर्वत्र सामसूम होते. अर्ध्या वाटेवर त्याला एक वयस्कर माणूस भेटला आणि त्याची वाट अडून तो म्हणाला, राजा, तुझा मुख्य सल्लागार फब्डिमो याच्या झोपडीकडे जाऊ नकोस. हा, काय तो आजारी आहे की काय? नाही देवा, पण त्याची एक बायको आहे आणि ती गेले 6 दिवस 6 रात्र सतत बोलत आहे आणि सारं शहर तिच्या पायाजवळ बसून तिच्या गोष्टी ऐकत आहे. ती असं काय बोलत आहे? ती सर्व गोष्ट अगदी स्पष्ट करून सांगते. तिच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, तो माणूस म्हणाला. बोसांबो बरोबरची 20 माणसं त्याच्या खास विश्वासातली होती. तो प्रथम त्यांना घेऊन आपल्या घरी गेला. तेथे फक्त त्याची मुख्य बायकोच हजर होती, बाकीच्या स्त्रिया पळाल्या होत्या. त्याला पाहताच बायको म्हणाली, तुम्ही पुन्हा माझ्या जिवंत दृष्टीस पडाल अशी माझी कल्पना नव्हती आणि मी मृत्यूची वाट बघत इथे बसले होते. घाबरू नकोस, बोसांबो म्हणाला. आपण आणखीन कित्येक वर्ष मरणार नाही. त्यानं आपल्या 2 माणसांबरोबर तिला रानातील एका सुरक्षित ठिकाणी पाठवलं आणि बाकीच्यांना बरोबर घेऊन तो फबाडिमोच्या झोपडीकडे निघाला. त्यावेळी अंधार पडला होता आणि बोसांबोही अतिशय जपून चालला होता. एका उंच जागेवर उभी राहून मफाशिंबी हातवारे करत उभी होती आणि खरोखरच तिचं व्याख्यान ऐकण्यासाठी सर्व ओचोरी शहर जमा झालं होतं. दुरूनच बोसांबोला तिचं बोलणं ऐकू आलं. तुम्हाला गुलामाहून गुलाम बनवण्याची शक्ती त्या बोसांबोला कोणी दिली? तुम्हाला पुढे या किंवा मागे ये असं सांगणारा हा बोसांबो कोण? तो तुमच्यासारखा माणूस नाही का? तुम्ही जर 12 फेकलात तर तो तुमच्याच प्रमाणे मरणार नाही का? आणि सँडी असा तरी कोण आहे ज्याचं कातडं पांढऱ्या रंगाचं आहे? एवढंच. जोपर्यंत सँडी आणि बोसांबो जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही गुलामच राहणार. लोक बिथरलेले आहेत हे बोसांबोनं ओळखलं. त्यानं आपला फेकण्याचा भाला हाती घेतला, बरोबर नेम धरला आणि जोराने फेकला. पण तिची दृष्टी तीक्ष्ण होती. तिने दुरूनच बोसांबोला ओळखलं आणि बाजूला उडी घेतली. तिच्या मागे उभा असलेला फबाडिमो एक अक्षर न बोलता जागच्या जागी ठार झाला. बोसांबो, ती द्वेषाने ओरडली. पकडा त्याला, मारा त्याला, ठार करा. आणि बोसांबो तिथून जीव घेऊन पळाला. सँडर्स आपल्या बंगल्यासमोरील एका झोपड्यावर बसून काहीतरी वाचत बसत असताना त्याला अबिबूनं कबुतरामार्फत पाठवलेला संदेश मिळाला. त्यानं ओचोरी येथे पाठवलेल्या मफाशिंबीमुळे बोसांबोवर भयंकर संकट कोसळले असून तो आपल्या 20 विश्वासू माणसांसह इसीसी सरहद्दीकडे पळाला असं त्या संदेशात लिहिलं होतं. जाहिरे बोट लगेच प्रवासाला निघाली. सँडर्सला इसीसी सरहद्दीजवळ अबिबू भेटला. तेथून 10 मैलावर असलेल्या एका छोट्या बेटावर बोसांबोनं आश्रय घेतला असून त्याला त्याच्याच लोकांनी चहूकडून वेढलं अशी बातमी त्याला सांगितली. जाहिरे बोट लागलीच त्या बेटाकडे निघाली. त्या छोट्या बेटाच्या चहूबाजूला ओचोरीच्या नावा दिसत होत्या. पण या खेपेला जाहिरेलाही ते घाबरले नाहीत. त्यांनी त्या जहाजावरील हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. ओचोरींची एक टोळी प्रत्यक्ष त्या बेटावर उतरली होती. जाहिरेवरून हॅमिल्टननं तोफांचा मारा सुरू केला, पण तरीही ओचोरी त्या जहाजावर भाले फेकत होते. सँडर्सने जाहिरे जहाज वेगानं त्या नावांच्या तांड्यात घुसवण्याचा हुकूम सोडला आणि तेव्हाच ओचोरीच्या लोकांनी माघार घ्यायला सुरुवात केली. एका मोठ्या नावेत एक स्त्री उभी होती आणि ती हातवारे करत मोठ्याने बोलत होती. सँडर्सनं अबिबीला बोलवून ती दाखवली आणि तो म्हणाला, ही स्त्री जिवंत राहण्याच्या लायकीची नाही असं माझं मत आहे. आणि अबिबूने बरोबर नेम धरून गोळी सोडली. अनेक प्रेतांच्या ढिगाऱ्यांखाली सँडर्सला बोसांबो सापडला. तो शुद्धीवर होता आणि त्यानं आपल्या बायकोला जडवलं होतं. तिच्यावर करण्यात आलेले वार त्यानं आपल्या पाठीवर झेलले होते.
सँडर्सने मोजल्या तेव्हा एकंदर 25 जखमा त्याच्या अंगावर झाल्या होत्या. देवा, पोचोरी लोकांना लढता येतं असं मी म्हणालो ते खरं ना? बोसांबो क्षीण स्वरात म्हणाला. त्याच्या मस्तकावरून हात फिरवत सँडर्स म्हणाला, माझ्या मुला ते चांगलं लढतात या शंकाच नाही. बोसांबो किंचित हसून म्हणाला, मी परत गेलो तर त्यांना चांगला धडा शिकवणार आहे. आणि खरोखर बोसांबोनं त्यांना पुन्हा चांगला धडा शिकवला. डिसिल्वा मॅकिने आणि कंपनी ही बरीच प्रसिद्ध कंपनी होती. आफ्रिकेतील किनाऱ्यावर राहणाऱ्या जंगली लोकांना रंगीबेरंगी कापड, खेळणी, मण्यांच्या माळा आणि विशेषतः अगदी हलक्या प्रतीची दारू विकून मोबदल्यात सोनं, हस्तिदंत वगैरे घेऊन या कंपनीनं अगणित संपत्ती जमा केली. जगात चुकवण्यासाठी या कंपनीच्या बोटी अंधार पडल्यानंतर किनाऱ्याजवळ उभ्या राहत आणि त्यातील माल होड्यात घालून अंधारात लपून बसलेल्या त्या कंपनीच्या दलालाच्या स्वाधीन करण्यात येत असे. व तो दलाल तो माल किनाऱ्यावरून गुप्तपणे हलवण्याची व्यवस्था करीत असे. या कंपनीच्या मालकाचा मुलगा बर्ने मॅकिने यानं इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं होतं. तो उंच, राकट आणि शक्तिमान होता. त्यानं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बापाला मदत करायला सुरुवात केली आणि किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या निरनिराळ्या जंगली भाषा त्यानं आत्मसात केल्या. तो तरुण अतिशय दुराचारी होता आणि आपणा इतके कोणी शक्तिमान नाही अशी त्याची समजूत होती. एकदा तो जहाजातून सिरिलिओनकडे जात असताना त्याच्या जहाजावरून प्रवास करणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात तो पडला. त्या तरुणीचं नाव रूथ ग्लॅडिन असं होतं आणि ती मिशनरी होती. तिची ओळख करून घेतल्यानंतर बर्ने तिला म्हणाला, आफ्रिका ही तुमच्यासाठी योग्य नाही. ती हसून म्हणाली, मी यापेक्षाही वाईट जागा बघितल्यात. तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहात? मी इसिसी नदीजवळ एका ठिकाणी मुक्काम करणार आहे. एकटेच? होय. माझे आणखीन 2 जोडीदार होते पण ते आजारी पडले आहेत. माझी एक मैत्रीण लवकरच तिथे येणार आहे. तो प्रसंग काही चांगला नाही. माझे वडील आफ्रिकेच्या सर्व भागात व्यापार करतात पण त्यांनी तो भाग मात्र सोडून दिलाय कारण तेथे सँडर्स नावाचा एक पाजी कमिशनर आहे. त्याला व्यापारी आणि स्त्रिया मुळीच आवडत नाहीत. पहिल्या दिवशी या इतक्या गोष्टी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बर्नेने तिच्याजवळ लग्नाची गोष्ट काढली. ती त्याच्याकडे निर्भयतेने बघत म्हणाली, माझी कोणावर लग्न करण्याची इच्छा नाही. मी माझं सर्व आयुष्य देवासाठी खर्च करणार आहे असं ठरवलंय. अशी भलती चूक करू नका, बर्ने म्हणाला. मी श्रीमंत असलो आणि तुम्ही गरीब असला तरी माझे वडील आपल्या विवाहाला खात्रीने परवानगी देतील. मी तुमच्या श्रीमंतीचा विचार केलेला नाही, ती म्हणाली. आणि मी श्रीमंत आहे की गरीब आहे याबद्दल मत देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. पण माझं तुमच्यावर प्रेम जडलंय, बर्ने म्हणाला. तुमच्या इतकी सुंदर मुलगी मी पूर्वी कधी बघितली नव्हती. मी शब्द टाकताच कित्येक मोठ्या घराण्यातील स्त्रिया माझे पाय चाटू लागतील. पण रूथ, मला तूच पाहिजे. त्यानं तिला भाऊपाशात आवडलं तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि त्यानं घाबरून तिला सोडलं. त्यानंतर पुन्हा सिरिलिओने बंदरावर उतरत असताना तो तिला म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्यावर लग्न करण्याचा निश्चय केलाय. तू त्या इसिसी येथील जंगली लोकात राहण्यास जाणार आहे ही कल्पना मला सहन होत नाही. जंगली लोक तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने बरे, ती म्हणाली. हे तिचे शब्द त्याला चांगले झोंबले. तो सिरिलिओने येथे उतरला ते पाहून तिनं ईश्वराचे आभार मानले. कमिशनर सँडर्स तिला उतरून घेण्यासाठी किनाऱ्यावर आला होता. ती तिथे आली हे अर्थातच त्याला पसंत नव्हतं. खरं म्हटलं तर तुम्हाला पाहून मला आनंद व्हायला पाहिजे, तो म्हणाला, कारण कित्येक वर्षांनी एक श्वेतवर्णीय स्त्री मी बघत आहे. पण तुम्ही म्हणजे माझ्यावरील एक जबाबदारीच आहात. तुम्हाला मिशनरी आवडत नाहीत हे खरं काय? तिने हसून विचारलं. होय, मला ते आवडत नाहीत, त्यानं सरळ सांगितलं. पण तुमच्या सुखसोयीकडे लक्ष पुरवण्याबद्दल मला खास हुकूम मिळालाय आणि या प्रदेशातील स्त्रियांना खरोखर तुमची गरज पण आहे. तुम्ही डॉक्टर आहात ना? नाही, मी नर्स आहे. प्रवासाला निघतेवेळी डॉक्टर आजारी पडले. सँडर्सनं तिच्यासाठी एक खास झोपडी तयार केली होती. त्या रात्री त्यानं बंगल्यात तिला मेजवानी दिली. त्या मेजवानीला हौसा पलटणीचा कॅप्टन हॅमिल्टन पण हजर होता. त्यानं तिला इसिसी प्रदेशाची माहिती दिली. 2 दिवस ती सँडर्सच्या मुख्य ठाण्यावर राहिली. तिसऱ्या दिवशी त्याला जहीर येथून इसिसी येथे रवाना करण्यात आलं. त्यावेळी सँडर्सनं तिची बोसांबो बरोबर ओळख करून दिली. बोसांबो ही माझ्या जातीची आहे. मी तुझ्यावर तिच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवत आहे, निरोप देतेवेळी सँडर्स म्हणाला. मी जर त्या बाबतीत तुमचं समाधान केलं तर मला तुम्ही राजाला शोभेल असा जरीचा पोशाख दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा सौदा करण्याची तुला वाईट सवय, सँडर्स म्हणाला. त्याच सुमारास सिरिलिओने येथे बर्नेचे
आपल्या बापाबरोबर खलबत चालले होते. प्रयत्न करण्यात काही वाईट नाही, बाप म्हणाला. त्या प्रदेशामध्ये रबर विपुल प्रमाणात आहे आणि दारू विकण्यास कायद्याची बंदी नाही. पण तिथल्या कमिशनरला स्वतःचे कायदे बनवण्याचा हक्क देण्यात आलाय. त्यामुळे तू तिथे प्रवेश कसा करशील? फ्रेंच हद्दीतून, बर्ने म्हणाला. ते सोपं आहे, पण तू तिथे जात का आहेस? एरवी संकटाच्या मागे लागणारा तू नाहीस. मला तो प्रदेश बघायचा आहे. त्यानंतर बरोबर 3 महिन्यांनी जहिरे बोट नादुरुस्त असल्यामुळे एका छोट्या मोटर बोटीतून सँडर्स नदीतून प्रवास करत असताना एक वाफांबा नावाचा सामान्य माणूस आपली बोट बेदरकारीने चालवताना त्याच्या नजरेस पडला. तुझी नाव बाजूला घे, नाहीतर माझ्या मोटर बोटीमुळे नदीचे पाणी जोरात हल्ली तर तुला त्रास होईल. दुरूनच सँडर्सनं त्याला इशारा दिला. वाफांबा मोठ्यानं हसून म्हणाला, कोण, सँडी? पांढऱ्या माकडा, डुक्कर खाणारा? सँडर्सनं मोटरबोट त्याच्या नावेजवळ नेली. त्याच्या एका हौसा शिपायानं त्या नावेत एक हुक अडकवला आणि त्यांनी ती खेचत किनाऱ्याजवळ नेली. आतापर्यंत कोणी सँडर्सचा तोंडावर असा अपमान केला नव्हता. याला झाडाला बांधा आणि फटके मारा, सँडर्सनं हुकूम सोडला. त्याच्या माणसानं त्याप्रमाणे केल्यानंतर सँडर्स म्हणाला, मी तुला तू मरेपर्यंत फटकारे मारणार आहे, कारण तू जिनी नावाची दारू प्यायला आहेस. त्या दारूला माझ्या प्रदेशात बंदी आहे. तुला ती कोणी दिली ते सांग, नाही तर मरशील. पांढऱ्या डुकरा, खुशाल मर. मी ते कोणालाही सांगणार नाही. मी अशी शपथ घेतली आहे, वाफांबा म्हणाला. हबीबूनं पहिला फटका मारल्यानंतर वाफांबानं ओरडून सारे अरण्य जणांना सोडले. तो म्हणाला, सँडी, मला मारू नको, मी सांगतो तुला. देवा, फ्रेंच हद्दीतून आलेल्या एका अरबीने मला जिनी देऊन रबर घेतले. जिनी पोटात गेली की काळा माणूस पांढऱ्या माणसा इतका शूर होतो हे मला त्यानं सांगितलं. पण आता जिनी माझ्यातून नाहीशी झाली आहे आणि आता मला फक्त अंगात रक्त शिल्लक राहिले. तो अराबी कसा आहे? सँडर्सने विचारलं. देवा, तो फार मोठा आणि शक्तिमान आहे. त्याचं लठ्ठ तोंड डुकरासारखं आहे आणि हातात एक अंगठी आहे. तो तुला कुठे भेटला? येथून 2 दिवसाच्या रस्त्यावर माझ्या एका माणसानं सांगितलं की तो ओचोरी येथे एका पांढऱ्या बाईला पळवण्यासाठी गेला आहे. ती बाई आम्ही आजारी असलो की आम्हाला अतिशय कडू औषध पाजते. आपल्या आजूबाजूची झाडं एकाएकी गरगरा फिरू लागली असं सँडर्सला वाटलं. तो थोडा धडपडला, पण हबीबूला त्याच्या अंगात हीव भरली आहे असं वाटलं आणि आपल्या मजबूत हातांनी त्यानं सँडर्सला घट्ट धरून टाळलं. बोटीत फक्त 6 तास इंजिन चालेल एवढी लाकडं होती आणि प्रवास मात्र 12 तासाचा होता. बरोबर 6 तासांनी बोट थांबली, पण सुदैवानं त्या ठिकाणी सरकारी लाकडांचा मोठा साठा होता. तरीही अराबीला 2 दिवसाचा अवधी मिळाला होता. फ्रेंच आणि ब्रिटिश सरहद्दीमधील प्रदेशात राहणाऱ्या मिशाडोंबिन जातीच्या लोकांना लाच देऊन व काही ठिकाणी जबरदस्ती करून अराबांच्या देशात बर्ने पुढे घुसला होता. माफांजाचा चुलत भाऊ त्याच्या माटाड्याचे काम करत होता. मॅकिने बरोबर निवडक 50 माणसं होती आणि तो 2 नद्यांच्या संगमावर असलेल्या मिशनरी हॉस्पिटलकडे निघाला होता. त्या दिवशी दुपारी त्या ठिकाणावर पोहोचला. मिशन हॉस्पिटल गावाबाहेर अर्ध्या मैलावर होते. त्यानं पुढे पाठवलेल्या हेरांनी फक्त 2 स्थानिक स्त्रिया व 2 पुरुष हे पांढऱ्या बाई सोबत आहेत अशी माहिती आणली. अंधार पडेपर्यंत रानात त्याच ठिकाणी त्यानं थांबण्याचं ठरवलं. आतापर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या वाफांबाच्या चुलत भावाला बरीच माहिती झाली होती, त्यामुळे त्यानं त्याला ठार करण्याचा हुकूम दिला. अंधार पडल्यानंतर ते नावेतून मिशन येथे पोहोचले. पुढे बर्ने व त्याच्या पाठवून त्याचे लोक चालले होते. एकाएकी त्याच्या वाटेत एक आकृती उभी राहिली. रात्रीच्या वेळी इथून कोण जात आहे? त्या आवाजाबरोबर बर्नेनं इंग्रजीमध्ये शिवी हासडली. प्रश्न विचारणारा माणूस पुढे आला व म्हणाला, मालक, ही तर पांढऱ्या लोकांची भाषा आहे आणि तुम्ही तर आरामांचा पोशाख केला आहे. बर्ने स्वतःला सावरून म्हणाला, तू कोण असशील तो बाजूला हो. मला देवाच्या बाईबरोबर बोलायचं आहे. मला सँडीनं इथे उभं केलंय. तुला पुढे जाता येणार नाही, त्याला जबाब मिळाला. बर्नेजवळ पिस्तूल होतं, पण झोपडीतील माणसं घाबरतील या विचारानं त्याला उपयोग करता येत नव्हता. तो म्हणाला, मी तुला या आजूबाजूच्या झाडांच्या इतक्या मिठ्याच्या गोण्या आणि $1 देतो. तू थोड्या कामाकरता फार किंमत देत आहेस. तू चांगला माणूस नाही दिसत. पावलांच्या आवाजावरून आपल्याला चहूबाजूनं वेढण्यात आलंय बर्नेनं ओळखलं. त्यानं पिस्तूल जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्याच्या छातीत भाला घुसला होता. तो अराबी होता की पांढरा होता हे मला माहीत नाही, बोसांबो म्हणाला. माझ्या माणसांनी इतक्या झपाट्यानं कत्तल केली की त्यापैकी एकच माणूस जिवंत राहिला, पण त्याला काहीच सांगता येत नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी सँडर्स तिथे आल्यानंतर बोसांबोनं त्याला माहिती सांगितली. पण तू त्या अरबांचं काय केलंस, त्यानं विचारलं. या हल्ल्याची बाहेर बातमी जाऊ नये म्हणून मी माझ्या पद्धतीनं त्याला आणि त्याच्या माणसांना गाडून टाकलं, बोसांबो म्हणाला. ते तू चांगलं केलंस, सँडर्स म्हणाला. त्या माणसांजवळच्या पैशाचं आणि इतर वस्तूंचं काय झालं हे त्यानं बोसांबोला विचारलं नाही. सँडर्स आपल्या ठाण्यावर परत गेला तेव्हा गोंधळलेला होता. त्याला त्या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. कित्येक वर्षानंतर बर्ने मॅकिनेबद्दल जेव्हा त्याला विचारण्यात आलं तेव्हा आपल्याला काहीच माहिती नाही असं त्यानं उत्तर दिलं.